भौमितिक आकृत्या. बागेमध्ये खेळायला तुम्हाला खूप आवडतं की नाही? बागेमध्ये घसरगुंडीवर घसरणं हा तर तुमचा खूपच आवडता खेळ. या ठिकाणी तुम्हाला घसरगुंडी दिसतेय, पण इथे आता खेळायचं नाहीये. बघायचंय की जमीन आणि घसरगुंडी यांच्यामध्ये हा जो भाग दिसतोय ह्याला म्हणायचं कोन. आता बघा हे झाडाचं खोड आणि त्याच्यावर फांद्या. आता झाडाचं खोड आणि फांद्यांमध्ये तुम्हाला हे कोन दिसतायत का? बरोबर. हा कोन म्हणजेच एक भौमितिक आकृती आहे. कोनाचे 3 प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे काटकोन. या ठिकाणी तुम्हाला कात्रीची 2 पाती दिसतायत, त्यांच्यातला कोन हा आहे काटकोन. आता या कात्रीच्या 2 पात्यांच्या टोकातलं अंतर हळूहळू हळू कमी केलं तर दिसणारा कोन हा काटकोनापेक्षा लहान आहे. त्याला म्हणायचं लघुकोन. आता कात्रीच्या 2 पात्याच्या टोकामधलं अंतर हळूहळू हळूहळू वाढवलं तर होणारा कोन हा काटकोनापेक्षा मोठा होत जातो. त्याला म्हणायचं विशाल कोन. आता इथं दिसणाऱ्या आकृत्यांचं निरीक्षण करा आणि हे कोणत्या प्रकारचे कोन आहेत ते मला सांगा.